शताम तत्र क्षेमाय बहुधा बुभूषा हि कृतागसाम। कृतपापाः सुरा सर्वे शिवे हि परमेश्वरे परा ददुर्यज्ञ भागम तस्य शंभोर्विधेयतः। महाविष्णूंची प्रार्थना करतायत, हे सगळे आम्ही आपणास शरण आलेलो आहोत, आपण कृपा करून भगवान शंकरांची या सर्वांवर कृपा होईल अशी काहीतरी व्यवस्था करा। भगवान महाविष्णूंनी समजावून सांगितलंय, देवतांनो, परम समर्थ तेजस्वी पुरुषाचा काही जर अपराध झाला तर तेजस्वी पुरुषाचा अपराध हा अकल्याणकारी होत नाही, तर तो कल्याणकारीच होत असतो। एक चिंतन असं आलेलं आहे, दुष्ट पुरुषाची कृपा सुद्धा माणसाचं अहित करते, पण मोठ्यांचा, संतांचा, चांगल्या महापुरुषाचा राग सुद्धा माणसाचं कल्याण करत असतो। आज तागायत आपण बघा, अनेक आपण चरित्र ऐकतो, कथा ऐकतो, त्या कथांमधून आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, कोणत्या तरी ऋषींचा, मुनींचा अपमान झाला, तिरस्कार झाला, आणि याच्या परिणाम स्वरूपामध्ये काय झालं की त्या ऋषी मुनींनी शाप दिला। थोडासा आपण बारकाव्याने विचार करा, एक तरी ऋषी असे आहेत का की ज्या ऋषींनी कुणाला शाप दिलेला नाहीये? कुणाला ना कुणाला शाप दिलेलाच आपल्याला पाहायला सापडतो। मग प्रश्न असा निर्माण होतो, एवढी तपश्चर्या करायची, साधना करायची, आणि मिळवलेलं जे काही सामर्थ्य आहे हे असं दुसऱ्याला शाप देण्यात वाया घालवायचं का? लक्षात ठेवा, शाप देणं किंवा आशीर्वाद देणं यामध्ये त्या व्यक्तीच्या तपस्येचा वेच होत असतो। आणि म्हणून पूर्वीची महात्म्य जर आपण पाहिली, त्याला आकस्मिकपणे आला कोणी की लगेच दे आशीर्वाद असं होत नसे। मग यांनी तपश्चर्या केली, शाप दिला, तपस्येचा वेच झाला की नाही? मग अशी जर आपली तपश्चर्या व्यर्थ घालवायची असेल तर यांनी तपश्चर्या करायची कशाला? अनेकांना शाप दिला ही गोष्ट मान्य आहे, पण ज्यांना ज्यांना ऋषी मुनींचा शाप झालाय, एक तरी उदाहरण मला असं दाखवा की ज्याला शाप झालाय त्याची दुर्गती झाली आहे। एकही उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही। महापुरुषांचा क्रोध देखील हा सामान्य जीवाचं कल्याण करणारा असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे। निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली, आणि आज मुक्ताबाईला दादांनी सांगितलं, मुक्ते जरा मांडे जर करता आले तर कर। इतका आनंद झाला आहे, कधीही वृत्तीवर न येणारा महात्मा आज आयुष्यात पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त केली। निवृत्तीनाथ महाराजांचं योगदान फार वेगळं आहे, लहान वय आहे, आई वडील देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघाले, या चारही भावंडांना उठवलंय, आणि आज निवृत्तीनाथ महाराजांवरती जबाबदारी दिली आहे। निवृत्ती, एक लक्षात ठेव, आता या तिघांची आई सुद्धा तू आहे आणि वडील सुद्धा तू आहेस। हा माझा ज्ञान आहे ना, हा खूप लाघवी स्वभावाचा आहे। निवृत्ती, तुझ्यावर जबाबदारी आहे, माझ्या ज्ञानोबाचं मन दुखावेल असं वागू नकोस कधी। सोपन काकांचं काही नाही, पण ही मुक्त आहे ना, लहान आहे, लहरी आहे, हट्टी आहे, थोडीशी तापट आहे, पण निवृत्ती, या सगळ्या विषम परिस्थितीमध्ये या सर्वांना सांभाळायची जबाबदारी तुझी आहे। एक विचार करा, 10-12 वर्षाचा असलेला मुलगा आणि आई वडील 3 भावंडांची जबाबदारी त्या मुलावर सोडून चाललेले आहेत। पण समाज अनुकूल आहे असंही नाही आहे, आणि अशा विषम परिस्थितीमध्ये या भावंडांचं सांभाळ करण्याचं
शिवधनुष्य दिव्य हे जर कुणी पेलवलं असेल तर ते निवृत्तीदादांनी पेलवलं आहे. कधी कुणाकडनं काही अपेक्षा नाही, फक्त सहन करणे एवढं एकच निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनामध्ये. आणि ज्या वेळेला आज दादांनी ही अपेक्षा व्यक्त केली, मुक्ताबाईला इतका आनंद झाला, पुढीच मारली. आता मांडे भाजायचे, खापर पाहिजे म्हणून खापर आणण्याकरता कुंभाराकडे गेले. मार्गामध्ये विसोबा भेटला. संन्यासीची कार्टी, कुठे चाललीस? आज दादाला मांडे खायचे, कुंभाराकडे खापर आणायला चालले. तिच्या पाठोपाठ हा विसोबा कुंभाराकडे गेलाय. तुझ्याकडे माझं देणं आहे, यांना खापर द्यायचं नाही, आणि जर खापर द्यायचं असेल तर जे असलेलं कर्ज आहे व्याजासह आत्ताचे आत्ता मला परत दे. आपण भक्त विजय ग्रंथ बघा, 8व्या अध्यायामध्ये महिपती महाराज ताहराबादकर यांनी वर्णन केलंय. पुत्र शोक होणे ईश्वरी अवकृपेचं लक्षण आहे. एखाद्याकडे कर्ज असे आणि त्याने ते आपली अडवणूक करून मागणे अवकृपेचं लक्षण आहे. कुंभाराची इच्छा होती मडक खापर देण्याची, नाविलाज झाला, हात जोडले. मुक्ते नाही देऊ शकत, वापस परत आली. या विसोबाने फक्त खापर मिळू दिले नाही, यात नवल नाही. या विसोबाने मुक्ताबाईला एक चापट मारल्याचं वर्णन आहे. एक लक्षात ठेवा कसं परिस्थिती असते आयुष्यामध्ये. कधीही महापुरुषांचा आपल्याकडनं तिरस्कार होऊ देऊ नका. संतांचा अपमान आपल्याकडनं होईल असं वागू नका. आळंदीमध्ये नाथ महाराजांना खापर मिळू दिलं गेलं नाही, आणि त्याचा परिणाम आज 700 वर्ष होऊन गेले. आजही आळंदीमध्ये कुंभाराचा वंश वाढत नाही. आळंदीमध्ये गाडगे मडके बनवणारे नाही आहेत, बाहेरनं येतात आणि आळंदीमध्ये विकतात. आळंदीमध्ये नाही वाढत. इतिहास आहे. महापुरुषांचा आपल्याकडनं घडलेला उपमर्द, त्याचे परिणाम फार गंभीर स्तरावरती होत असतात. रडत रडत मुक्ताबाई घरी परत आली आहे. इंद्रायणीवर स्नान करून आलेले ज्ञानोबा आहे, त्या मुक्तेकडे पाहिलं. काय ग, काय झालं? विसोबाने मारलं. कशा करता? असं असं. दादा, मला ना विसोबाने मारलं त्याचं दुःख नाहीये, मग आपल्या दादाची इच्छा मी पूर्ण करू शकत नाहीये, दुःख त्याचं आहे. अंतःकरणातली हळहळ त्याची आहे. ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही काही मागितलं नाही आहे, आज पहिल्यांदा जर त्याने अपेक्षा व्यक्त केली आहे आणि ती इच्छा जर आपण पूर्ण करू शकत नसो, काय अर्थ आहे आपल्या जीवनाला? आता ज्ञानोबराय गरजलेत. दादांची इच्छा आहे ना, मुक्ते कर तयारी. सर्वांना इतिहास माहिती आहे, मला विस्तार करायचा नाही. ज्ञानोबरायांनी योगाग्नी प्रगट केला. आपली पाठ अग्निकुंडासारखी लाल बुंद झालेली आहे, आणि मुक्ताबाईने त्यावर मांडे भाजलेत. हा विसोबा विचार करत होता, अरे संन्यासाचे कार्टे मांडे खाण्याचे स्वप्न पाहतात, कसे खातात पाहतो. खिडकीतनं ज्या वेळेला पाहत होता आणि हे दृश्य ज्या वेळेला पाहिलं, लक्षात आलंय आज आपल्याकडनं ज्यांचा अपमान झालाय, ज्यांना आपण त्रास दिलाय, हे सामान्य नाही आहेत. अंतःकरणात पश्चाताप निर्माण झाला. मांडे तयार झाले. चौघही भावंड एकत्र समोर बसलेले, कसं दृश्य असेल. स्वानुभवाच्या ताटामध्ये ब्रह्मानंदाचे मांडे, त्यामध्ये शांतिरूपी दूध कालवलंय, आणि आता त्याचं सेवन करायचंच. विसोबाच्या लक्षात आलं, आपल्याकडनं फार मोठी चूक घडलेली आहे. यांना शरण गेल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही.
अन्यथा या महापुरुषांना त्रास देणाऱ्या आपल्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. आणि म्हणून पात्र वाढलेलं आहे. एकदम आला, झेप घेतली, माऊलींच्या लक्षात आला, अरे हा घ्यायला आला. ते ताट असं बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करतायत. एवढ्यात जेवढा हातात येईल ताटामध्ये हात घातला आणि तो प्रसाद ग्रहण केला. ज्ञानोबाराय एकदम बोलले, का रे खेचरा होशी, सर परता. हात जोडले. माऊली, तुम्ही मला खेचर म्हणलात, बस हाच माझा करता तुमचा असलेला आशीर्वाद आहे. आणि इथून पुढे विसोबांनी स्वतः करता विसोबा खेचर असं म्हणून घेतलंय. खेचर या शब्दाचा अर्थ पक्षी होतो. ख हे एकाक्षरी कोशामध्ये आकाशवाचक अक्षर आहे. ख या शब्दाचा अर्थ होतो आकाश. खे आकाशे, चरती भ्रमण करणारा. पक्षी आकाशामध्ये उडतात की नाही, त्यांना नभचर म्हणतात. एखादा पक्षी जसा आपल्या सावजावरती अचानक झडप घालतो, घार बघा आकाशात फिरते परंतु खाद्य दिसलं अचानक झडप घालते, त्याप्रमाणे या ताटावरती अचानक झडप घातली म्हणून खेचर म्हटले गेले. माऊली रागाने म्हटले, सर परता, हो बाजूला. पण त्या विसोबांनी सांगितलं, माऊली तुमचा हा राग हाच माझ्याकरता असलेला आशीर्वाद आहे. संतांच्या रागाचाही परिणाम विसोबांवरती किती झाला की नामदेवरायांचं गुरु होण्याचं सामर्थ्य, अधिकार हा विसोबांना प्राप्त झाला. हा केवळ माऊलींचे असलेला याचा परिणाम आहे. असा असल्यामुळे माझा मुद्दा चाललाय, ते मोठी असतात ना, कदाचित त्यांचा राग जरी आपल्यावरती घडला तरी सुद्धा त्या रागातही प्रेम असतं, त्या रागातही आपलं कल्याण असतं. लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, मूल उन्हात खेळत असतं, आई त्याला समजावून सांगते, बाळ उन्हात खेळू नको, सावलीत खेळ, आणि तरी ते ऐकत नाही. शेवटी आई त्याला म्हणते, मर मर, उन्हात मर. हे बोल रागाचे आहेत, पण मला विचारायचं, या रागातही सुद्धा तिच्या अंतःकरणातलं प्रेम आहे की नाही आहे, त्याच्या कल्याणाची अपेक्षा आहे. एखाद्या वेळेला एखादी माऊली आपल्या बाळाला मारते, ते बाळ चुकत असतं, ऐकत नाही, त्यावेळेला ती मारून घेते. पण घराघरातला अनुभव आहे, त्या बाळाला मारून झाल्यानंतर ती माऊली स्वतः एखाद्या कोपऱ्यामध्ये जात असते, स्वतः रडत असते, आज मी माझ्या बाळाला मारलंय. तिच्या मारण्यामध्ये सुद्धा तिचं प्रेम दडलेलं असतं, कल्याण दडलेलं असतं. भगवान महाविष्णू समजावून सांगतात, अरे तुमच्याकडनं अपराध जरी झाला तरी कुणाचा अपराध झालाय? भगवान शंकरांचा अपराध झालेला आहे. जे तत्व असं आहे, जे जगाचं कल्याण करणारं तत्व आहे. आज तागायत ज्याने ज्याने भगवान शंकरांची सेवा केली आहे, प्रत्येकाचं कल्याण आहे. कुणाचंही अकल्याण न करणार असं तत्व आहे. काळजी करू नका. प्रसादयध्वं सर्वेहि योऽयं शुद्धेन चेतसा अथा परप्रसादत्वं गृहीतांघ्रियुगं शिवम्. एक काम करा, शुद्ध हृदयाने आपण जाऊन भगवान शंकरांच्या चरणाची सेवा करा, त्यांचे पाय पकडा. भगवान शंकर हे आशुतोष दैवत आहे आणि आपण जर त्यांची क्षमा याचना केली तर ते निश्चितपणे आपले अपराध क्षमा करतील. चलिष्येहमपि ब्रह्मण सर्वैः सार्धम शिवालयम क्षमापयामि गिरीशम कृतागश्च शिवे ध्रुवम. आपण सर्व माझ्या सोबत चला, ब्रह्मदेव मी स्वतः आपल्या सोबत येतो आणि भगवान शंकरांकडनं आपल्या दंडाला क्षमा प्राप्त करून दे. ब्रह्मोवाच, ब्रह्मदेव सांगतायत, याप्रमाणे
सर्व देवांना महाविष्णूंनी समजावून सांगितलं, सगळ्यांना घेऊन निघाले आहेत. ते कैलास पर्वतावरती निघालेले आहेत. हा कैलास पर्वत कसा आहे याचं वर्णन बऱ्याच श्लोकांमध्ये केलेलं आहे. आपण स्वर्गाचं वर्णन ऐकलंय की नाही? ज्ञानोबा सांगतात, ज्या स्वर्गामध्ये अमरत्वाचं सिंहासन आहे, चिंतामणींच्या सडका आहेत, कामधेनूंचे कळप आहेत, कल्पतरूंच्या बागा आहेत, असं उत्तम वर्णन स्वर्ग लोकाचं माऊलींनी केलेलं आहे. या स्वर्ग लोकापेक्षाही कैलास लोक, विष्णू लोक, ब्रह्मलोक हे दिव्य आहेत. नाना मणिमय शृंगय शोभमानं समन्ततः नाना धातु विचित्रम वै नाना द्रुमलताकुलम. जो कैलास पर्वत चारही बाजूंनी मणिसदृश शिखरांनी शोभायमान आहे. एखादं रत्न असं असतं, ते स्वतः प्रकाशमान असतं. लाईटची गरज नाही, विजेची गरज नाही. अनेक धातूंनी चित्र विचित्र दिसणारे ते शिखर, अनेक वृक्ष लता यांनी युक्त असलेला अत्यंत सुंदर असला तो परिसर. महापुण्यवतां दृश्यम सुरम्यम चातिकोपनम शंभुयोगस्थलम दिव्यम योगी सव्यम महोत्तमम. त्याच्या आजूबाजूला सर्वांना पावित्र्य प्रदान करणारी गंगामाई विराजमान आहे. अनेक तीर्थ ज्या ठिकाणी आहेत आणि केवळ पुण्यवानांनाच जे दिसण्यास योग्य आहे. आज गंमत आहे, एखाद्याची घटना झाली की त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याकरता आपण पाठीमागे स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी असं लिहितो. मला त्या आदरभावनेविषयी एक दुमत नाहीये, पण फक्त हे लिहिण्यापुरतं आहे. बरं, नरकवासी कोणी लिहित नाही, पण नरकात गेल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे. कर्मच जीवनातली तशी आहे. कैलासवासी होणं, वैकुंठवासी होणं हे सामान्य नाही आहे. माऊलीने याच्याकरता गणित दिलंय, कही एकाध्याने वैकुंठी जावे. लाखो करोडो मध्ये एखादा कोणी असा महात्मा असतो की ज्याला वैकुंठामध्ये स्थान प्राप्त होतं. सामान्य नाही. ही लोक अशी आहेत, महापुण्यवताम दृश्यम, ज्यांच्याकडे शुद्ध पुण्य आहे, पाप मिश्रित पुण्य नाही. आपण जे काही पुण्यकर्म करतोय ना, या सगळ्या पुण्यकर्मामध्ये कुठेतरी पाप मिश्रित आहे. यज्ञ याग जरी केले तरी यज्ञ यागातून सुद्धा जसं पुण्य निर्माण होतं तसं कुठेतरी हिंसाजन्य दोष निर्माण होतो. यज्ञकुंडामध्ये आपण आहुती प्रदान करतोय, मान्य आहे, मला चांगलं कार्य आहे. स्वतः भगवान सांगतात, यज्ञो दानं तपश्चेती पावनानि मनीषिणाम यज्ञ दान तपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. अगदी मला मान्य. जेव्हा एका बाजूला पुण्याची निर्मिती चालू आहे, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला त्या अग्निकुंडामध्ये आपण ज्या वेळेला ते गौऱ्या टाकतो, लाकडं टाकतो, हवन द्रव्य टाकतो, त्यामध्ये काही कृमी, कीटाणू वगैरे जे आहेत ते जळून भस्मसात होतात. की जीव हिंसा घडते आणि म्हणून पापही निर्माण होतं. प्रदक्षिणा करण्याकरता गेलाय, प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतंय, पण प्रदक्षिणा करता करता पायाखाली किडा मुंगी रगडल्या गेली, मरणाला प्राप्त झाली, एका बाजूला पापही होत आहे. ही सगळी जी काही पुण्यकर्म आहेत ही पाप मिश्रित पुण्यकर्म आहेत. आणि नामस्मरणाने प्राप्त होणारं जे पुण्य आहे ते मात्र शुद्ध पुण्य आहे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि असं शुद्ध पुण्य ज्यांच्या ठिकाणी आहे केवळ त्यांनाच या स्थळाचं दर्शन होतं. शंभू योग स्थलम दिव्यम. ज्या कैलास पर्वतावरती भगवान शंकर स्वतः योगाभ्यास करतात, समाधी सिद्ध आहे. योगी सेव्यम महोत्तमम मुमुक्षु शरणे तस्मिन
महायोगमये वटे. आणि हे स्थान असं आहे की मुमुक्षूंना शरण प्रदान करणार आहे. वटवृक्षाखाली भगवान शंकर बसलेले आहेत. बघा गंमत कशी आहे. पत्नीचा विरह झालेला आहे, ज्याने धर्म मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे अशा दक्षाला दंड देऊन झालाय. वीरभद्राला गणाध्यक्षपद दिलेलं आहे आणि आता भगवान शंकर मात्र शांत बसलेले आहेत. सेव्यमानं विशेषेण स्वगणैर ज्ञातिभिः सदा तापसाभीष्ट सद्रूपम बिभ्रतम परमेश्वरम. वर्णन आहे. सनकादिक ऋषी समोर बसलेले आहेत आणि भगवान शंकरांची या ऋषींची तत्वज्ञानाची चर्चा चाललेली आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. महापुरुष कसे असतात. आज घटना घडलेली, एवढा प्रसंग झालेला आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये ज्यांच्या अंतःकरणाची समता ही कायमस्वरूपी स्थित आहे. एक लक्षात ठेवा, सुख दुःख कुठपर्यंत आहेत. जोपर्यंत अंतःकरणामध्ये आसक्ती आहे तोपर्यंत सुख दुःख आहे. एकदा का आसक्ती नष्ट झाली की सुख दुःख आम्हाला स्पर्श देखील करू शकत नाही. देह असावा, घर असावं, संसार असावा, फक्त यामध्ये आसक्ती नसावी. घर असावं, घर नसावी. गंमत बघा कशी आहे. आपण एक प्रयोग बघा. 2 नारळ आणा. एक नारळ असा आणा ज्याच्यामध्ये पाणी खळखळ वाजतंय, आणि दुसरं नारळ असा आणा ज्याच्यामध्ये गोटा गडगड वाजतोय. आता दोन्ही नारळ फोडा. अंतर काय आहे ते लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. ज्या नारळामध्ये पाणी खळखळ वाजतंय तो खोबळा, ते नारळ त्या कवटीला चिकटलेलं असतं. आता आपल्याला नारळ काढायचं आहे. आपण कवटीवरती आघात करतो. त्या कवटीचे जेवढे तुकडे होतात तेवढे त्या नारळाचे तुकडे होतात. काही काही नारळ अशी असतात, 2-4 घाव खाल्ले की कवटीला सोडून देतात. पण काही काही नारळ इतके चिकटलेले असतात, किती घाव घातले तरी ते सोडतच नाहीत. तुम्हाला लक्षात आलं असेल मला कोणतं नारळ सांगायचं आहे. आपलीच कथा आहे ही. कितीही विकट प्रसंग आला तरी सुद्धा संसाराला चिकटलेले गोचिड आम्ही सोडत नाही. हा आसक्त असलेल्या चिकटलेल्या नारळाचा प्रसंग आहे. आता ज्या नारळामध्ये गोटा गडगड वाजतोय, आपण त्या नारळावरती आपण घाव घाला, वरची कवटी फुटून जाते. मला विचारायचंय, आतल्या खोबळ्याला काही इजा आहे का? का नाही? कारण की त्या खोबळ्याने वरच्या आवरणाला सोडलेलं आहे. हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे. देह असला पाहिजे, कारण की कथेची सामग्री देह पण अंतःकरणाने मात्र कुठेही आसक्त राहायचं नाहीये, चिकटून राहायचं नाहीये. ही कला ज्याला साध्य झाली, आयुष्यामध्ये त्याच्या समोर कसाही प्रसंग उभा राहू द्या, तो कधीही दुःखी होणार नाही. तैसा कर्तृत्वाचा मधु, कर्मफलाचा आस्वाद. ह्या 2 गोष्टी सोडायच्या आहेत आणि जीवन जगायचं आहे. हा कर्मयोग आहे, किंबहुना हा कर्मयोग आपल्या सुखाचा योग आहे. भगवान शंकर प्राणप्रिय असलेल्या सतीचा अंत झाला आहे, स्थिर आहे. ऋषी मुनींशी चर्चा करतात आणि अशा त्या भगवान शंकरांना पाहून वंदितांघ्रिस्तदा सर्वैर दिव्यैर विष्णुवादिभिः शिवः ननामाथ यथा विष्णु कश्यपम लोक सद्गतिः. त्या भगवान शंकरांना सर्व
ब्रह्मदेव, विष्णू इत्यादी सर्व देवांनी जाऊन नमस्कार केला आणि भगवान शंकरांनी सुद्धा यांना प्रतिनमस्कार केला, हात जोडले. हा एक शिष्टाचार आहे. कोणी जर आपल्याला नमस्कार केला तर आपणही त्याला नमस्कार केला पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपल्याला केला जाणारा जो नमस्कार आहे तो आपल्याला नसतो, तो आपल्या ठिकाणी असलेलं कदाचित ज्ञान, त्या ज्ञानाला नमस्कार आहे. किंबहुना याही पलीकडे आपल्या हृदयावकाशामध्ये असलेलं जे ते काही आत्मतत्व आहे त्या परमात्म्याला तो असलेला नमस्कार असतो. म्हणून बघा वर्णन कसं आहे. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे. एखाद्याला नमस्कार करताना तुमच्या स्वरूपामध्ये असलेलं जे काही आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला नमस्कार. दुसऱ्याने कोणी आपल्याला नमस्कार केला तर तो मला नमस्कार केलाय असा गैरसमज आपण करून घेऊ नये. हा गैरसमज भगवंताचे लाडके भक्त प्रेममूर्ती श्री नामदेवरायांच्या जीवनात आपल्याला पाहायला सापडतो. निवृत्ती राधांनी नामदेवरायांना नमस्कार केला, ज्ञानोबारायांनी केला, सोपान काकांनी केला, मुक्ताबाईला सांगितलं नमस्कार करा. मुक्ताबाईने सांगितलं हा मी नाही यांना नमस्कार करा. देवाशी नित्य शेजार आहे परंतु अहंकार गेला नाही. अशा अहंकारी माणसाला मी नमस्कार करत नसते. सगळ्यांनी आवजाऊ घातलं पण मुक्ताबाई मात्र आरेतुरेवर आलेल्याचं वर्णन पाहायला आपल्याला सापडलं. कारण की आज निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांनी नमस्कार केला, नामदेवरायांनी प्रतिनमस्कार करणं गरजेचं होतं. पण नामदेवरायांना असं वाटतं मी देवाचा लाडका भक्त, नवे नवे माझा अधिकार एवढा की देव मला स्वतःच्या जागेवर उभं करतात, यापेक्षा अजून काय अधिकार असला पाहिजे. म्हणून सर्व जगाने मला नमस्कार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि तो नमस्कार स्वीकारणं हा माझा अधिकार आहे असं नामदेवरायांना वाटत होतं. मुक्ताबाईंनी या केवळ अभिमानामुळे अहंकारामुळे नामदेवरायांना कच्च ठरवलं. नियम आहे, कुणीही आपल्याला नमस्कार केला हात जोडले गेले पाहिजेत, प्रतिनमस्कार असावा. आता वस्तुतः भगवान शंकरांचा अपराध देवांनी केलेला आहे. भगवान शंकरांना प्रतिनमस्कार करण्याची काय आवश्यकता आहे? नाही, हा शिष्टाचार आहे. प्रतिनमस्कार भगवान शंकर करतायत. सुरसिद्ध गणाधीश महर्षी सुनमस्कृतम समुवाच सुरेर विष्णू कृतसन्नती मादरात. हात जोडून आता विष्णुआदिक देव बोलायला लागले. देव देव महादेव लौकिकाचार कृत प्रभो ब्रह्मत्वाम ईश्वरम शंभुम जानीमः कृपया तव. हे देवादिदेव महादेव, आपण लोकाचाराचं प्रदर्शन करत आहात. सामान्य व्यक्ती जसा वागतो तसे आपण वागून दाखवत आहात, परंतु हा केवळ आपला अभिनय आहे आणि आपल्याच कृपेने आम्ही आपणास जाणण्यास समर्थ झालो. आपण साक्षात परब्रह्म आहात याची आम्हाला जाणीव आहे. प्रकृते पुरुषस्यापि जगतो योनिबीजयोः परब्रह्म परस्त्वंच मनोवाचाम अगोचरः. प्रभू आपण कसे आहात? प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडचे आपण आहात. याचा अर्थ असा आहे की सगुण साकार असलेला जो काही लीला विग्रह आहे याच्या पलीकडचे आपण निर्गुण निराकार आहात. याच्याही पलीकडे जाऊन सांगता येईल सगुण निर्गुण यांच्याही पलीकडचे आपण आहात. मन आणि वाणी यांना अगोचर आपण आहात. तुकोबारायांनी कसं वर्णन केलंय देवाचं? मनोवाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. देवा तुझं स्वरूप हे मन आणि वाणीच्या पलीकडेच आहे. वाणीने ज्याच्याविषयी काहीही बोलता येत नाही, मनाने ज्याच्याविषयी विचार करता येत नाही, चिंतन करता येत नाही, असंच तुझं स्वरूप आहे देवा. आपण स्वतःच प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप आहात.
आपणच सर्व देवांकरता स्थान निर्माण केलं. देवा, आपल्या कृपेने वेद शास्त्र विशुद्ध सनातन धर्म हा जगामध्ये पाळला जातो. किंबहुना या जगामध्ये या ज्ञानाची परंपरा निर्माण करणारे आपण आहात. आपण कुठेही जरी गेलात, कोणत्याही परंपरेचा आपण विचार केला तर ज्ञान परंपरेमध्ये मूल अधिष्ठान हे भगवान शंकर आहेत. आपली जी परंपरा आहे, आपण ज्या संप्रदायाचे पाईक आहोत, त्या वारकरी परंपरेचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा आरंभ हा भगवान शंकरांपासून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. परंपरा इथून आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचली. प्रभू, आपण कसे आहात? सर्व कर्म फलानाम ही सदा दाता त्वमेव हि. कुणीही सत्कर्म केलं तर त्या कर्माचं फल प्रदान करणारे आपण आहात. सर्वांचं कल्याण करणारे आपण आहात. म्हणून प्रभू, आपण आमच्यावर कृपा करा. आणि इथे भगवंताच्या संबंधाने अनेक भगवंताच्या नामांचा उल्लेख केलाय. जसं भगवान महाविष्णूंची आपल्याला उपासना करायची आहे तर त्याकरता विष्णू सहस्रनामाचा पाठ आहे. देवाचे 1000 नावं उच्चारण करायचे आणि या नामोच्चारणाने भगवंताला आनंद प्राप्त होतो. नाव घेतलं की प्रत्येकाला आनंद असतो की नाही? व्यासपीठावरनं नाव घेतलं, आनंद. देणगी दिली, नाव पुकारलं, आनंद. किंबहुना नवीन लग्न झालं आणि पत्नीने उखाण्यात नाव घेतलं, मग तर मात्र खूपच आनंद. नामात महत्व आहे. जसं विष्णू सहस्रनाम आहे तसे या ठिकाणी अनेक नाम दिलेले आहेत. नमो रुद्राय शांताय ब्रह्मणे परमात्मने कपरदिने महेशाय ज्योत्स्नाय महते नमः. शर्वाय क्षितिरूपाय सदासुरभिणे नमः. ईशाय वायवे तुभ्यं संस्पर्शाय नमो नमः. भेमाय व्योमरूपाय शब्दमात्राय ते नमः. महादेवाय सोमाय प्रवृत्ताय नमोस्तुते. एक एक शब्द विचार करण्यासारखा आहे. देवाला सोम का म्हणतात, ईशान का म्हणतात, शर्व का म्हणतात, क्षितिरूप का म्हणतात, उग्र का म्हणतात, सूर्यरूप का म्हणतात, शंकर का म्हणतात, सगळं वर्णन करण्यासारखं आहे. अनेक शब्द श्लोकांमधून ज्या वेळेला भगवंताची प्रार्थना केली, शेवटी सांगितलंय त्वद्भयात् वाति वातोयम दहत्यग्निर्भयात् तव सूर्यास्तपतिते भित्या मृत्युर्धावती सर्वतः. प्रभो, हे सगळं जग जे एका नियंत्रणात चाललेलं आहे ना, हे तुमच्या कृपेने, तुमच्या नियंत्रणामुळे आहे. बघा, आपण नोकरी करतो, कधी जर आपल्याला बरं वाटत नसेल, पूर्व सूचना न देता सुद्धा आपण दांडी मारतो की नाही? कधी काही कुठे कार्यक्रम निघाला तरी सुद्धा आपण रजा देतो. आपल्याला काही निर्धारित सुट्ट्या असतात. मला विचारायचं आहे, आज तागायत कधी कुणाचा असा अनुभव आहे का सूर्यदेवाने 2-3 दिवस रजा घेतली आहे?
कधी असा अनुभव आलाय कुणाला? नाही. बरं, आम्ही कामावर रुजू होत असताना वाटेल त्या वेळेला तरी आता बरं आहे, मशीनवरती जाऊन अंगठा टेकवल्याशिवाय तुमची हजेरी लागत नाही म्हणून तरी 10 वाजेच्या आत तिथे हजर राहते. नाहीतर पहिले कसं होतं, फक्त सही करायची, मग जाऊन केव्हा का होईना सही झाली म्हणजे आपण उपस्थित झालो. नाही, वेळेचं बंधन आपल्याला नाही. पण मला विचारायचंय, कधीही सुट्टी न घेणारा सूर्य कधीतरी वेळ टाळतो का? वेळ पाळणार आहे. पंचांगामध्ये ज्या वेळेला सूर्योदय सांगितलेला आहे अगदी त्याच वेळेला सूर्योदय होतो. रोज रोज सूर्याचं तेच चाललेलं आहे, कधी बदल नाही. कितीतरी गोष्टी आहेत, ईश्वराने जसं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार ते चाललेलं आहे. समुद्र कधी आपली मर्यादा ओलांडत नाही, पर्वत कधी आपली बैठक सोडत नाहीत. सूर्य भगवान सांगतात त्याप्रमाणे चालतो. वेद भगवान जसं बोलवतात तसं बोलतो. मला विचारायचंय, वारा कधीतरी एक ठिकाणी थांबतो का? त्याचं नाव आहे सदागती. सदा सर्व काळ तो वाहणार आहे. हे सगळं होतं कुणामुळे? त्याचं उत्तर आहे भगवान शंकरांच्या अर्थात परब्रह्म परमात्म्याच्या सत्तेने, त्याच्या नियंत्रणामुळे. त्वद भयात वाती वातोयम. हा वारा प्रभो तुझ्या भयामुळे सारखा वाहत राहतो. दहत्यग्निर भयात तव. अग्नी जाळण्याचं, प्रकाश देण्याचं कार्य करतो तुझ्या भयामुळे. सूर्यस्तपती ते भीत्या. सूर्य हा तुझ्या भीतीने रोज तप्त होतो. मृत्यूर धावती सर्वतः. किंबहुना काळ देखील तुझ्या भयाने सृष्टी आणि संहार ह्या गोष्टी करत राहतो. दया सिंधो महेशान प्रसीद परमेश्वर. रक्ष रक्ष सदैवास्मान यस्मान नष्टान विचेतसः. हे दया सिंधो, हे परमेश्वरा, आपण प्रसन्न व्हा आणि जे आम्ही कर्तव्य शून्य झालो, विचार शून्य झालो, अशा आमच्या सर्वांचं आपण रक्षण करा. यज्ञस्योद्धारणं नाथ कुरु शीघ्रं प्रसादकृत. असमाप्तस्य दुर्गेश दक्षस्य च प्रजापते. हे प्रभो, आपण प्रजापती दक्षाचा जो अपूर्ण राहिलेला यज्ञ आहे तो पूर्ण होईल अशी व्यवस्था करा. जी भग नावाची देवता आहे, मी बोलून आलोय, त्या देवतेने डोळे किलकिले केले होते म्हणून रुद्रगणांनी त्याचे डोळे काढून घेतले होते. त्या भगदेवतेला पाहण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं. पुष्णो दंताश्च रोहंतु. पुषा नावाची देवता, ही भगवान शंकरांची निंदा चालली होती तर दात दाखवून हसली होती, तिचे दात पाडले होते. त्या पुषा देवतेला पुन्हा दात प्राप्त व्हावेत. भृगोश्मश्रूनी पूर्ववत. भृगु ऋषी दाढीवर हात फिरवत हसत होते, त्यांची दाढी उपटली होती, तर त्यांना ती पूर्ववती यावी. भवतानुगृहीतानां देवादीनांच सर्वशः आरोग्यम भग्न गात्राणां शंकरत्वायुधाश्मभिः. आणि जे काही बाकीचे देव होते त्या प्रत्येक देवांचे काही अवयव या युद्धामध्ये नष्ट झाली होती. कुणाचा हात तुटला, कुणाचा पाय तुटला, कुणाचं काही झालं, तर असे भग्नगात्र जे देव आहेत त्यांचे अवयव पूर्ववत व्हावेत, कृपा करा. पूर्ण भागोस्तुते नाथा वशिष्ठे ध्वर कर्मणी. रुद्र भागेण यज्ञस्ते कल्पितो नान्यथा क्वचित. प्रभो, आज आम्ही नियम करतो, या यज्ञ कर्मामध्ये जो शेवट पूर्ण राहिलेला भाग आहे हा सर्व तुमचा भाग. आणि म्हणून एक आहुती असते, त्याला स्विष्टकृत आहुती म्हणतात. यज्ञ कर्म झाल्यानंतर शेवटची आहुती जी आहे ती भगवान शंकरांच्या संबंधाने असते. कोणतंही कर्म असेल भगवान शंकरांच्या पूजनाशिवाय पूर्ण होत नाही.
ग्रहयज्ञ वगैरे केला जातो त्यात शेवटचं स्थान भगवान शंकरांचं असतं. या पलीकडे काय सांगावं. ज्या वेळेला पिंडदान केलं जातं त्यामध्ये सुद्धा शेवटचा पिंड धर्मपिंड मानला जातो. भगवान शंकर हे धर्माचं स्वरूप आहे. आपल्याला यज्ञामध्ये सहभाग प्राप्त होईल. इत्युक्त्वा सप्रजेश्च रमेशश्च कृतांजलिः दंडवत पतितो भूमौ क्षमापयितुमुद्यतः. अनेक प्रकाराने प्रार्थना करून विनंती करून हे सर्व देव भगवान शंकरांसमोर साष्टांग दंडवत करते झाले. ब्रह्मदेव सांगतात, भगवान शंकर म्हणाले, शृणुतम सावधानेन मम वाक्यम सुरोत्तमो यथार्थम वच्मि वाम तात वाम क्रोधम सर्वदा सहम. आपण सावधानतेने माझं वाक्य ऐका. नाघम तनौतु बालानाम वर्णये नानु चिंतये मम मायाभिभूतानाम दंडस्तत्र धृत मया. जे बाल आहेत अर्थात जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानांकडून केले जाणारे जे काही कर्म आहे त्या कर्माचं त्या अपराधाचं मी वर्णनही करत नाही आणि प्रशंसाही करत नाही. अज्ञानीचे नेणत्याने चूक केली तर त्याचं फार दुःख नसतं, पण जाणत्याने जर चूक केली तर मग मात्र ते दंडाला पात्र असतं. ज्याला आत्मस्वरूपच कळत नाहीये त्याच्यासारखा अज्ञानी कोण असेल. परंतु धर्म मर्यादेचं उल्लंघन या यज्ञामध्ये घडत होतं. मी कालही बोलून आलोय, मर्यादेला फार महत्व आहे आणि केवळ या धर्म मर्यादेचं उल्लंघन योग्य नाही. आज दक्षासारख्याने यज्ञ मर्यादेचं उल्लंघन केलं आणि तुम्ही सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं तर जगामध्ये त्याच पद्धतीची परंपरा चालू होईल आणि असं होणं हे समाज कल्याणाकरता योग्य नाहीये. म्हणून हा दंड मी दिलेला आहे. आपण सर्व पश्चात्ताप दग्ध होऊन या ठिकाणी आलात. तुम्हाला निर्माण झालेला पश्चात्ताप हेच तुमचं असलेलं प्रायश्चित्त आहे. परेशाम क्लेदनम कर्म न कार्यम तत् कदाचन परं द्वेष्टी परेशाम यदात्मनस्तद भविष्यते. मला संदेश द्यायचा आहे की कधीही माणसाने दुसऱ्याचा द्वेष करायचा नाही. किंबहुना मनुष्य दुसऱ्याच्या संबंधामध्ये जे वागतो तेच त्याला त्याच्या संबंधामध्ये प्राप्त होत असतं. म्हणून महाभारतामध्ये व्यासनारायणांचं एक फार सुंदर वाक्य आहे, श्रूयताम धर्म सर्वस्वम श्रुत्वा चैवावधार्यताम आत्मनः प्रतिकूलाने परेशान समाचरेत. सर्व धर्माचं सर्वस्व ऐका आणि ऐकून त्याप्रमाणे वागा. काय धर्माचं सर्वस्व आहे? जे आपल्याला आपल्या बाबतीत घडावं असं वाटत नाही ते आपण दुसऱ्या बाबच्या बाबतीमध्ये वागू नये. कुणाला तरी असं वाटतं का कुणीतरी यावं माझा अपमान करावा? कुणाला वाटतं कुणी येऊन मला मारहाण करावी? नाही वाटत. कुणाला वाटतं कुणी येऊन मला फसवावं, कुणी येऊन माझं धन लुबाडून जावं? नाही वाटत ना. मग जे आपल्या विषयी घडू नये असं आपल्याला वाटतं ते आपण दुसऱ्या विषयी करू नये. हेच धर्माचं असलेलं सार आहे. आणि जर आपण या विपरीत वागलो, दुसऱ्याला दुःख देऊन आपण स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न केला तर उभ्या आयुष्यामध्ये कधीही आपण सुखी होऊ शकणार नाही. आपण जे दुसऱ्याच्या संबंधाने वागणार आहोत तेच कर्म प्रतिफल स्वरूपाने आपल्याकडे येणार आहे. आणि म्हणून कुणाचाही द्वेष करून कर्म करणारा जो आहे त्याचं कर्म सफळ होत नसतं. हे मला यातून दाखवायचं आहे. लक्षात ठेवा, देव प्रार्थना ऐकतो, पण कुणाची प्रार्थना ऐकतो? तो सर्वांच्या कल्याणाची इच्छा करतो त्याची प्रार्थना देव ऐकत असतो. म्हणून मी सुखी व्हावं ही गोष्ट मान्य आहे, पण त्याबरोबर प्रार्थना असावी माझ्या बरोबर सगळे सुखी व्हावेत. आमची प्रार्थना किती गोड आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित दुःख भाग भवे. सगळे सुखी व्हावे, सगळे निरामय व्हावे, कोणालाही दुःख नसावं. माऊलींनी सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांकडे मागितलेलं जे पसाय दान आहे, मला विचारायचं आहे ते कोणा एका करता स्वतः करता मागितलं आहे का? हे सर्वांकरता मागितलेलं आहे, यावर जीव मात्रा करता. केम बहुना माऊलीचं अंतःकरण किती मोठं आहे. ज्यांनी माऊलींना त्रास दिलेला आहे त्या सर्वांना सुखी व्हावं, सुखी करावं ही प्रार्थना माऊली. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करेल, सगळे सुखी झाले पाहिजे. आपण आळंदीला जा, रोज पहाटची जी काही माऊलींची पूजा होते ना, त्यानंतर रोजची माऊलींची प्रार्थना आहे. मी सर्व जवळून पाहिलेलं आहे. अपुत्रा पुत्रिण संतु, पुत्रिण संतु पौत्रिणः, अधना सधना संतु, जीवंतु शरदाम शतम. माऊलीकडे प्रार्थना केली जाते. माऊली, ज्यांना संतती वगैरे नाही आहे, जे अपुत्री आहेत ते पुत्रवान व्हावेत. जे पुत्रवान आहेत त्यांना नातूपंतू व्हावेत. जे आधन आहेत ते सधन व्हावे. जे दुःखी आहेत ते सगळे सुखी व्हावेत. आणि सर्वांना भक्ती करण्याकरता दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, ही रोजची माऊलीकडची असलेली प्रार्थना आहे. सर्व जग सुखी व्हावं. आणि ही प्रार्थना करणारा जो आहे, संकल्पना व्यक्त करणारा जो आहे, बस त्याची प्रार्थना ऐकली जात असते बरं का. नाहीतर माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं, अशी आपण देवाकडे जर प्रार्थना करायला गेलो, ती प्रार्थना कधीही सफळ होत नसते. दुसऱ्याचं वाईट करण्याची इच्छा करणारा जो आहे, पहिले त्याचं वाईट होत असतं. दधीचींचं चरित्र काल आपण थोडंसं पाहिलं आहे. भागवतामध्ये आपल्याला कथा येते, या सर्व इंद्रादिक देवांनी वृत्रासुराच्या नाशाकरता दधीचींच्या आस्थीची मागणी केली. सगळे देव दधीचींकडे आहेत. महाराज, तुमच्याकडे आलोय, कशा करता? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार. म्हणलं एवढं वर्णन करते, कारण काय आहे? नाही म्हणलं, त्या वृत्रासुराचा वध तुमच्या अस्थीशिवाय होणार नाही, पण तुमच्या अस्थी मागायला आलो तेवढ्या. मला विचारायचंय, कोणता महात्मा असा असेल की स्वतःची हाड देईल? आपल्याकडे समजा एखादा कोणी आलाच नाही, जिल्ह्याचं कल्याण व्हायचंय, आपण नगर जिल्ह्यात राहतो, फक्त एक तुमचं बोट आम्हाला पाहिजे, देईल का कोणी? नाही. कितीही म्हणलं तुमचा पुतळा करून उभा करतो तरी सुद्धा नाही. काय दधीचींच सुद्धा अंतःकरण आहे. जगत कल्याणाकरता देहाच्या अस्मितेचा, ममतेचा त्याग करणारा महात्मा दधीची ऋषी आहेत. कशी महात्मे असतात. पण दधीचींचा पुत्र पिप्पलाद, त्याला मात्र राग आला. या स्वार्थी देवांनी स्वतःच्या कार्याकरता
माझ्या वडिलांना मारलं, योगाग्नीने देह त्याग करण्याकरता भाग पाडलं. भगवान शंकरांची प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. वरमब्रूही, सगळ्या देवांना जाळून टाका, सगळ्या देवांचा नाश झाला पाहिजे. भगवान शंकर म्हणाले, अरे बाबा, देवांचा नाश करण्याची इच्छा करतोय, दुसऱ्याला दुःख देण्याची इच्छा करतोय, पहिला नाश तुझा होईल. मी मेलो तरी हरकत नाही, परंतु देव मेले पाहिजे. त्याने समजावून सांगितलं, नाही होणार तसं, मला माहिती नाही. शेवटी भगवान शंकर म्हणाले, तथास्तु. तथास्तु म्हटल्याबरोबर याच्याच शरीरामध्ये वनवा पेटला. तो म्हणाला, अहो देवा, तुम्हाला बाकीच्या देवांना जाळायला सांगितलं, तुम्ही मला जाळायला प्रवृत्त झालात. त्याने सांगितलं, तसं नाही. जगामध्ये जेवढे काही देह आहेत त्या प्रत्येक देहामध्ये देहाभिमानी, इंद्रियाभिमानी देवता आहेत. त्यांचे अंश प्रत्येकाच्या अवयवांमध्ये आहेत. जोपर्यंत ते अंश समाप्त होत नाहीत तोपर्यंत त्यांचा नाश होऊ शकत नाही. पहिले तुला मरावं लागेल, मग ते मरतील. याला लक्षात आलं. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार केला, पहिले आपलं वाईट होता. पण कोणतीही साधना करत असताना द्वेषमूलक साधना करू नका. सदिच्छापूर्वक ती साधना केली गेली पाहिजे. दक्षाने यज्ञ केला, यज्ञाचं वैभव मोठं होतं, परंतु द्वेषमूलक धर्म मर्यादेचं उल्लंघन, परिणाम दंड प्राप्त झाला होता. भगवान शंकरांनी प्रत्येकाची व्यवस्था लावून दिली. जो काही भग नावाचा देवता आहे तो मित्राच्या नेत्रांनी पाहिल. पुषा नावाची जी देवता आहे, यजमान जे अन्न सेवन करील तर त्यातून त्याला भाग प्राप्त होईल. व्यवस्था लावली, त्याचं पोट भरण्याची व्यवस्था तशी केली आहे. त्यानंतर जे भृगु ऋषी आहेत त्यांना बोकड दाढी लावा, एक 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 व्यवस्था लावून दिली. ब्रह्मदेव म्हणाले, अहो देवा, बाकीच्यांची व्यवस्था लावली, परंतु जो काही यज्ञाचा यजमान आहे त्याचं काहीतरी करा. हे ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी आपल्या वीरभद्राला बोलावून घेतला आणि वीरभद्रम महावीर्यम उवाच प्रहसन प्रभु. हसत हसत ते वीरभद्राला म्हणाले, अरे वीरभद्रा, चांगला पराक्रम गाजवलास रे. अगदी अल्प कालावधीमध्ये या सगळ्यांना दंड दिलास. अनेक त्या ठिकाणी स्वधा स्वाहा पूषा तुष्टी धृती अन्यच ऋषय सर्वे पितरश्चाग्नयस्तथा यक्ष गंधर्व राक्षसः सगळे छिन्न भिन्न होऊन पडलेले होते. चांगलं काम केलंस. एक काम कर बाबा, दक्षमानय शीघ्रम त्वम येनेदम कृतमीदृशम. या यज्ञाचं आयोजनच ज्याने केलेलं होतं ते यजमान दक्षला घेऊन या पटकन. वीरभद्र म्हणाले, ठीक आहे. आणि त्वरेने जाऊन वीरभद्राने त्या दक्षाचं धड जे आहे ते आणून भगवान शंकरांसमोर ठेवलं. त्याचं दक्षाचं मस्तक वीरभद्रानेच तोडून यज्ञकुंडामध्ये जाळलेलं होतं. विशिरिस्कंच तंदृष्ट्वा शंकरो लोकशंकरः वीरभद्रमुवाचाग्रे विहसन मुनी सत्तम. असं ते धड मस्तक रहित असलेला धड पाहून भगवान शंकराने विचारलं, शिरः कुत्र येती तेनोक्तम वीरभद्रो ब्रवीत प्रभू. अरे ते मस्तक गेलो कुठे? देवा, ते तोडून नाही का अग्नीत टाकलं? मग बस्तस्य संदधु शंभो कायेनारम सुशासना. मग यज्ञाकरता आणलेला जो काही बोकड होता त्याचं मस्तक या धडाला लावलं. त्याचंच का लावलं? त्याचं कारण नंदीचा त्या दक्षाला शाप होता. जे मुख भगवान शंकरांचं नाम घेत नाही, जो दक्ष स्वतःला फार महान समजत होता, अहंकारी होता, मग अशा अहंकारी पुरुषाचं जे मस्तक आहे, जे मुख आहे, हे मुख मनुष्याचं राहू शकत नाही, ते बोकडाचं. बघा गंमत कशी आहे. बोकड काय करत असतो? आवाज कसा देत असतो? मे मे, आहे की नाही?
मी मी म्हणणारा जो आहे, लक्षात ठेवा, तो माणूस नाहीये, तो बोकड आहे. मग आता किती मी करायचं ते आपण बघा. ते मला श्लोक आता पूर्ण आठवत नाही. भोजन करताना काही श्लोक असतात की नाही, अनेक श्लोक म्हटले जातात. ते एक श्लोकच आहे, मी 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 मी. ती सुरुवात तशी आहे. नंतर त्या मीचा परिणाम काय आहे त्या श्लोकामध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे. आयुष्यामध्ये पहिले मीपणा गेला पाहिजे आणि नंतर माझेपणा गेला पाहिजे. अहम ममतेची या लवड सवयी. अहंता आणि ममता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कुणाचंही कल्याण होत नाही. ममतेपेक्षा ही अहंता ही अधिक घातक आहे. अभिमान नसला पाहिजे. आणि जो अभिमानी आहे त्याचं मस्तक बोकडाचं आहे. संधीयमाने शिरसे शंभु सदृष्टि वीक्षितः सद्य सुप्त इवोतस्थो लब्ध प्राण प्रजापती. बोकडाचा मस्तक धडाला लावलं आणि भगवान शंकरांनी अमृत दृष्टीने बघितलं. त्याबरोबर तो दक्ष जणू काही झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा तसा उठला. लब्ध प्राण प्रजापती उत्थित जाग्रत शंभो ददर्श करुणानिधी. उठल्याबरोबर पाहिलं तर समोर भगवान करुणानिधी असलेले भगवान शंकर आहेत. आणि त्याला पूर्वस्मृती जागृत झाली. याच करुणानिधी भगवान शंकरांचा आपण अपराध केला, निंदा केली. शिवावलोकनात सद्य शरदचंद्र इवा मला. भगवान शंकरांनी आज कृपा दृष्टीने पाहिल्यामुळे पावसाळा संपल्यानंतर आकाश जसं स्वच्छ होतं. आपण कोजागिरी पौर्णिमा बघा, आकाश कसं स्वच्छ असतं, चंद्र हा शुभ्र अगदी. त्याप्रमाणे ज्याची बुद्धी परिशुद्ध झालेली आहे, भवम स्तोतु मनाहा सोथ नाशकनोद अनुरागत. आता मनात इच्छा निर्माण झाली आहे, या भगवान शंकरांची आपण स्तुती केली पाहिजे. चूक झाली आपली, स्तुती करायची इच्छा आहे परंतु आता बोलता येईना. का? कारण की मस्तक कुणाचं आहे? बोकडाचं आहे. आणि त्याच्यामुळे तो आपला गाल झोडून घ्यायला लागला आणि ते बब 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 असं करायला लागला. तेव्हापासून ही पद्धत निर्माण झाली. भगवान शंकरांचं दर्शन घेतलं की माणसं गाल जोडून घेतात, बब बब करतात. अनाथ अपराधी पतित आगळा परे पाया वेगळा. आता दक्ष प्रसन्नात्मा शिवम लज्जा समन्वितः. लाजलेला तो दक्ष, त्याची ती अवस्था पाहिली. भगवान शंकरांनी त्याचं मनोगत ओळखलं आणि भगवान शंकरांनी दक्षाला वाणी दिली. आणि वाणी दिल्याबरोबर दक्ष भगवान शंकरांची स्तुती करायला लागला. नमामि देवं वरदं वरेण्यं महेश्वरं ज्ञाननिधिं सनातनं. नमामि देवाधिपतीश्वरं हरं सदा सुखाढ्यं जगदेकबन्धवं. नमामि विश्वेश्वर विश्वरूपं पुरातनं ब्रह्म निजात्मरूपं. नमामि सर्वं भवभावभावं परात्परं शंकर मानतोस्मि. अनेक श्लोक आहेत जे वरदान देणारे आहेत, जे श्रेष्ठ आहेत. वरदम वरेण्यम ज्ञाननिधेम, जे ज्ञाननिधी आहेत. सनातनम, ज्यांना आदी नाही अंत नाही, जे देवाधिपती आहेत. सदा सुखाढ्यम, जे सर्वांना सुख प्रदान करणारे आहेत. जगदेक बांधवम, जगामध्ये ज्यांच्याकरता कोणी शत्रू नाही आहे, जगाशी ज्यांचे मैत्रपूर्ण संबंध आहे, अशा देवाला मी नमस्कार करतो. नमामि विश्वेश्वर विश्वरूपम.
अणुरेणूत कणाकणामध्ये जो भिन्न भिन्न स्वरूपाने व्याप्त आहे, पुरातनम ब्रह्म निजात्म रूपम, जो अनादि अनंत आहे. नमामि शरवम भवभाव भावम, जो या संसार सागरावरून तारून नेणारा आहे, भवचिंता नष्ट करणारा आहे. परात परम, श्रेष्ठाहून श्रेष्ठ असलेल्या शंकर मानतोस्मी, त्याला मी नमस्कार करतो. देव देव महादेव कृपां कुरु नमोस्तुते, अपराधम क्षमस्वाद्य मम शंभो कृपानिधे. महादेव, माझ्याकडनं जो काही अपराध झाला आहे, आज कृपा करा, क्षमा करा. अनुग्रह कृतस्ते हि दंड व्याजेन शंकर, खलोहम मूढधीर देव ज्ञातन तत्व मया नते. प्रभो, मी खल आहे, मी मूर्ख आहे, आणि त्यामुळे मी आपणास जाणू शकलो नाही. पण खरं सांग, या दंडाच्या निमित्ताने आपण माझ्यावर खरोखर कृपाच केली आहे, अनुग्रहच केलाय. पुन्हा आजच्या मूळ सूत्राकडे येतो. महापुरुषांचा दंड, राग सुद्धा हा जीवाचं कल्याण करणार आहे. आज मी तुम्हाला जाणलं, आपण वेद वेद्यो महेश्वर, वेदाचं प्रतिपाद्य तत्व आहात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या ओवीमध्ये असलेली जी काही विशेषण आहेत, ती सगळी विशेषण परब्रह्म वाचक आहेत, सर्वत्र लागू पडणारी विशेषण आहेत. प्रभू, आपण कसे आहात? साधूनाम कल्पवृक्षस्त्वम, दुष्टानाम दंडधृक् सदा. जे दुष्ट आहेत त्या दुष्टांना दंड देणारे आहात, आणि साधून करता आपण कल्पवृक्षा समान आहात. आत्मतत्वम समावेत्तुम मुखतः परमेश्वरः. अनेक प्रकाराने ज्या वेळेला या दक्षाने भगवान शंकरांची स्तुती केली, त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न झाले. विष्णूंनी सुद्धा सांगितलंय, दक्षोय मम भक्तस्त्वाम यन्निंद खलुः पुरा तत्क्षंतव्यम महेशाद्य निर्विकारो यतो भवान. भगवान महाविष्णू सांगतायत, महेश्वर, या दक्षाने पूर्वी तुमची निंदा केली, पण आज आपण क्षमा करा, कारण आपण निर्विकार आहात. कृतो मयापराधोपि तव शंकर मौढ्यतः त्वद्गणेन कृतम युद्धम वीरभिद्रेण पक्षतः. माझ्याकडनं देखील आपला अपराध झालाय, आपण क्षमा करा. आणि या रीतीने सर्व देवांनी दक्षाने भगवान शंकरांची स्तुती केल्यानंतर प्रसन्न झालेल्या भगवंताने या दक्षाला क्षमा केली आहे. इति स्तुतो रमेशेन मया चैव सुरर्षिभिः तथान्यैश्च महादेव प्रसन्नः संबभूव. आणि आता भगवान सांगतायत, शृणु दक्ष प्रवक्ष्यामि प्रसन्नोस्मि प्रजापते, भक्ताधीन सदैवाहम स्वतंत्रोप्यखिलेश्वरः. दक्षा, ऐका, मी जरी सर्व जगाचा नियंता असेल तरी देखील मी भक्ताधीन आहे, आणि सर्व भक्त माझी जी काही सेवा करतात हे सगळे पुण्यवान आहेत. म्हणून या ठिकाणी 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन भगवान शंकरांनी केलंय, जे गीतेमध्ये भगवंतांनी केलंय. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिन सदा, उत्तरोत्तरत श्रेष्ठास्तेषां दक्ष प्रजापते. पूर्वार्ध अगदी गीतेच्या श्लोकासारखा आहे. इथे सुकृतीनोर जुन आहे, इथे सदा असा आहे. कोणते 4 भक्त आहेत? आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी चैव चतुर्थकः, पूर्वे त्रयश्च सामान्याश्च चतुर्थो हि विशिष्यते. अर्थ भक्त, त्यानंतर जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त, असे 4 प्रकारचे आहेत.
देवाचे भक्त आहे म्हणून ते सगळेच पुण्यवानच आहेत. पुण्या वाचून देवाची भक्ती घडत नाही. पण असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये जो भेद आहे तो भेद काही कारणांमुळे. अर्थभक्त जो आपल्या देहावरती आलेलं संकट दूर करण्याकरता म्हणून भगवंताची आराधना करतो त्याला अर्थभक्त असं म्हणतात. ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय आरतीचेनी व्याजे. आणि याचं उदाहरण गजेंद्र आहे. आपल्या सर्वांना गजेंद्राची कथा माहिती आहे. मगराने पाय पकडला, 1000 वर्षापर्यंत युद्ध चाललं आणि शेवटी हत्तीच्या लक्षात आलं आता आपल्याला वाचवणार कोणी नाही. बघा गंमत कशी आहे. मनुष्य सुद्धा ज्या वेळेला एखाद्या संकटात सापडतो त्यावेळेला तो पहिले स्वसामर्थ्याने ते संकट दूर करण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी आपल्या मित्र परिवाराचं आपल्या कुटुंबाचं सामर्थ्य त्या ठिकाणी वापरून पाहतो. हे देखील सहकार्य करतात परंतु एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. पण तिथनं पुढे मात्र तेही त्याग करतात. बघा गंमत कशी आहे. माणसाने आजारी पडावं हरकत नाही पण किती दिवस, फार झालं तर 3 दिवस. हॉस्पिटलमध्ये आपण बघा ऍडमिट केलेला पेशंट पहिला आठवडा रेलचेल असते जाणाऱ्या येणाऱ्यांची. पण दिवस जर वाढत गेले तर मग मात्र प्रत्येक जण कंटाळा करतो. कोणीही जवळ उभं राहत नाही. एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी. हा नरक कोणता आहे भागवत समजावून सांगता. इहैव नरक स्वर्ग. हा अरे नरक आणि स्वर्ग वरती गेल्यानंतर तो भाग निराळा. इथेच स्वर्ग आहे, इथेच नरक आहे. सुखी समाधानी भक्तिपूर्ण असलेलं जीवन स्वर्ग आहे. असं हॉस्पिटल मध्ये जाऊन किचपत पडणं हाच इथला असलेला नरक आहे. लक्षात ठेवा. कोण येतं आपल्याला त्या वेदना सहन करू लागण्याकरता. ICU मध्ये मला विचारायचंय किती जण सोबत असतात. एकला मी दुःख भोगी आहे. प्रत्येक जण सोडून जातो. मित्र परिवार सोडून जातो यात नवल नाही. शेजेची कामीन दूर राही. अशा स्थितीमध्ये आम्हाला सोडवणारा कोण आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया. तुझ सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. देवा वाचून सोडवणारा कोणी नाहीये. गजेंद्राच्या ही गोष्ट लक्षात आली. आपलं सामर्थ्य संपलं. आपला परिवार आपल्याला सोडून गेला. आता त्या देवा वाचून कोणी नाही. आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आपल्या रक्षणाकरता या गजेंद्राने देवाचा धावा केला आणि भगवंताने येऊन त्याचा उद्धार केला. हा अर्थ भक्त आहे. दुसरा भक्त आहे त्याचं नाव आहे अर्थार्थी. काहीतरी मिळवण्याकरता देवाकडे जाणारा जो भक्त असतो ना त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. ध्रुव नारायणांचं चरित्र याकरता उदाहरण आहे. तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाचे उत्संगी. ध्रुव नारायणांचा अपमान झाला. अपमानित ध्रुव बालक वनामध्ये आले, देवाची सेवा केली. पण उद्देश काय होता? आपल्याला वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून एक चिंतन असं पद्मपुराणामध्ये आलंय.
राज्य वगैरे सर्व मिळालं, पण एक दिवस ध्रुव नारायण कोपऱ्यामध्ये बसून धुसफुसत रडत होते. एकाने येऊन विचारलं, राजन आपण रडत आहात, काय कारण, काय दुःख कसलंय? ध्रुवांनी उत्तर दिलं, सर्व दुःखातून मुक्त करणारा, भवसागरातून पार करणारा परमात्मा मला प्राप्त झाला होता, पण मी मूर्खाने त्याच्याकडनं ज्ञान तत्स्वरूप मागण्याच्या ऐवजी नश्वर असलेलं राज्य मागितलं. आज कितीही जरी हे अनुकूल वाटत असेल तरी कधी ना कधी नष्ट होणार आहे. याचं दुःख ध्रुवांच्या अंतःकरणामध्ये सर्व काळ सलत होत. काहीतरी मागण्याकरता म्हणून देवाकडे आलेला भक्त अर्थार्थी भक्त आहे. म्हणून आपण बघा, ही भक्तच आहेत, मान्य आहेत, परंतु संतांनी जी आदर्श यादी दिली आहे त्या आदर्श यादीमध्ये गजेंद्राचं उदाहरण नाही आहे. आदर्श यादीमध्ये ध्रुव नारायणांचं नाव नाही आहे. आदर्श यादीमध्ये जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्तांचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. जिज्ञासू भक्त उद्धव महाराज आणि ज्ञानी भक्त निष्काम भक्त प्रल्हाद महाराज. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये यांचा उल्लेख केलेला आहे बघा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. महत्व यांना आहे. जिज्ञासू भक्त कोण आहे? जो देव जाणण्याकरता देवाकडे जातो. जिज्ञासू तो जाणा वया लागी, माऊलींची भाषा आहे. आणि ज्ञानी महात्म्याचं काय वर्णन करावं? भगवान सांगतात, ज्ञानदेव आत्मा माझा तो आणि मी नाही तुझा, ज्ञानी आत्मैव मे मतम. त्यामुळे जो ज्ञानी भक्त आहे तो विशेष आहे. तत्रज्ञानी प्रियतरः मम रूपम च सस्मृतः तस्मात् प्रियतरो नान्यः सत्यम सत्यम वदाम्यहम. ज्ञानी भक्तापेक्षा मला दुसरं कुणीही अत्यंत प्रिय नाहीये. आणि परमात्म्याची प्राप्ती जी आहे ही केवळ ज्ञानानेच होत असते. विना ज्ञानेन माम प्राप्तुम यतन्ते चाल्पबुद्धयः. ज्ञाना वाचून मला मिळवण्याचा अन्य मार्गाने प्रयत्न करणारे जे आहेत ते अल्पबुद्धी आहेत. हा परमात्मा ज्ञाना वाचून प्राप्त होत नाही. वाचून ज्ञाने वीण एके उपाय करिसी जितुके तिही गुंफिसी अधिके रुखी. न वेदैश्च न यज्ञैश्च न दानैस्तपसा क्वचित न शक्नुवन्ति मां प्राप्तुं मूढाः कर्मवशा नराः. केवलं कर्मणा त्वं स्म संसारं तर्तुमिच्छसि अत एवा भवमरुष्टो यज्ञ विध्वंसकारकः. वेद तप इत्यादी अन्य उपायांनी भगवंताची प्राप्ती नाही. ज्ञान ही महत्वाची बाब आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, मग बाकी आम्ही करायचं नाही का? हे करायचं. कशा करता? तर याच्या माध्यमातून अंतःकरणाची शुद्धी होते आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर त्यामध्ये त्या तत्वज्ञानाचा उदय होत असतो. म्हणून पायऱ्या आहेत. आम्ही कर्म केलंच पाहिजे, आम्ही तीर्थयात्रा केलीच पाहिजे, जप केलाच पाहिजे, तप केलंच पाहिजे, पूजन केलंच पाहिजे, दर्शन केलंच पाहिजे. या सर्वांच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणाची शुद्धी होईल. आणि ज्या वेळेला आमच्या अंतःकरणाची शुद्धी होईल त्यावेळेला त्यामध्ये तत्वज्ञान प्राप्त होईल. आणि एकदा तत्वज्ञान प्राप्त झालं की मग मात्र आम्ही ब्रह्मस्वरूपतेला प्राप्त होऊ. दक्षा, तू केवळ कर्म मार्गाचा स्वीकार केलास आणि केवळ कर्म मार्गाने या संसाराला तरुण जाण्याची इच्छा केलीस, आग्रह केलास आणि ते धर्मशास्त्राला मान्य नाही. म्हणून या कर्म मार्गाचं खंडन करून तुला मी ज्ञान मार्गाकडे आणण्याकरता या यज्ञाचा विध्वंस केलाय. इतः प्रभृती भो दक्ष मत्वा माम परमेश्वरम बुद्ध्या ज्ञानपुरो भूत्वा कुरु कर्म समाहितः. आता इथनं पुढे मी परब्रह्म परमतत्व आहे हे जाणून मग तू खुशाल कर्म कर. देवाला जाणून कर्म करावं. भक्ती करत असताना देवाला जाणून करावी.
तू भगवान महाविष्णूंचं सहकार्य घेऊन विरोध करू इच्छित होतास, परंतु आम्ही मात्र एक आहोत. इथे वर्णन आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघ दिसण्याकरता वेगवेगळे आहेत, परंतु मुळामध्ये मात्र एकच स्वरूप आहेत. म्हणून या करोति त्रिदेवेषु भेद बुद्धिम नराधमः नरकेश वसे नूनम यावदा चंद्र तारक. जो या तिघांमध्ये भेद पाहतो, भेद बुद्धी ठेवतो, तो जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत नरकाला प्राप्त होत असतो. त्रिसुराणाम भेदाम दक्ष शांतीमध्ये गच्छति. जो सर्वांमध्ये एक परमात्मा पाहतो तो शांतीला प्राप्त होतो. ब्रह्मदेव, भगवान शंकर, भगवान महाविष्णू यांच्यामध्ये जो भेद पाहतो तो मात्र शांतीला प्राप्त होत नाही. आणि म्हणून आरतीमध्ये सुद्धा चिंतन केलंय की नाही, ब्रह्मा विष्णू सदाशिव जानत अविवेका शिव जानत अविवेका प्रणवाक्षर ओम मध्ये हरि अक्षर के मध्ये यह तीनों एका. ओम हर 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 महादेव. ब्रह्मा विष्णू सदाशिव जानत अविवेका. हे वेगवेगळे आहेत असं लक्षात घेणं अविवेक आहे. हे सगळे एक आहेत आणि यांचं एकत्व कुठे आहे? प्रणवाक्षर ओम मध्ये, प्रणवामध्ये, ओंकारामध्ये यह तीन एका. हे तिन्ही एक स्वरूप आहेत. ब्रह्मदेव सांगतात किंबहुना पुढे वर्णन आलेलं आहे, हरिभक्तो हिमाम निंदेत तथा शैवो भवेद्यदि तयो शापा भवे युस्ते तत्प्राप्तिर भवे नाही. हरिभक्त आहे, स्वतःला वैष्णव म्हणवतोय आणि भगवान शंकरांची निंदा करत असेल, किंवा स्वतःला भगवान शंकरांचा भक्त शैव म्हणवतोय आणि भगवान महाविष्णूंची निंदा करत असेल, तयो हो शापा हा भवे असतो. त्या सगळ्यांना जो तुला शाप प्राप्त झाला तोच शाप त्यांना प्राप्त होईल आणि त्यांना कधीही आत्मतत्वाची, भगवत कृपेची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून आम्हाला तुकोबारायाने स्पष्ट सांगितलं, हरिहरा भेद नाही न का करो वाद, नाही न का करू वाद, नाही न का हरिहरा भेद, नाही न का करो वाद, नाही न का करो वाद, नाही न का करो वाद. हरिहरा भेद, नाही न का करू वाद, नाही न का करू वाद, नाही न का करू वाद. समन्वयाची भूमिका तुकोबारायांनी व्यक्त केली आहे. हे दोघं एकमेकांचे हृदय आहेत, भेद पाहू नका. दोघांमध्ये भेद पाहणारा जो आहे तो कल्याणाला प्राप्त होत नाही. आणि अशा रीतीने ते सर्व भगवान शंकरांचं ऐकून सर्वांना आनंद झाला. दक्ष हा शिवभक्ती रत झाला आणि भगवान शंकर हे परब्रह्म तत्व आहेत हे जाणून पुन्हा यज्ञाकरता प्रवृत्त झाला. ददौ भागान सुरेभ्योहि पूर्ण भागम शिवाय सहा दानं ददौ द्विजेभ्यश्च प्राप्त शंभोरनुग्रहः. सर्वांना देवांना आपापला भाग दिला, भगवान शंकरांना भाग दिला, सर्वांना दान दिलं आणि अशा रीतीने तो यज्ञ कर्म जे आहे तो परिपूर्ण झालेला आहे. यज्ञाधिक कर्म
खंडित होणं हे योग्य नव्हतं. भगवान शंकरांच्या कृपेने ते यज्ञकर्म पूर्ण झालं. अशा रीतीने सतीच्या संबंधाने भगवान शंकरांचा जो काही चरित्राचा भाग आहे तो या रुद्र संहितेमध्ये सतीखंड या प्रकरणामध्ये पूर्णतेला जातो. इत्थम दाक्षायणी हित्वा निज देहम सती पुनः जज्ञे हिमवतः पत्न्याम मेनायामिति विश्रुतम. इथे वर्णन केलंय भुक्ती मुक्ती प्रदान करणार, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार, स्वर्ग, यश, आयुष्य, मुलं नातू पंतू असं प्रदान करणार हे पवित्र परम पावन आख्यान सती चरित्राचं आम्ही वर्णन करून आपणास सांगितलेलं आहे. य इदम शृणुयाद भक्त्या श्रावयेत भक्तिमान नरान सर्व करमा लभेत तात परत्र परमांगते. जो हे भक्तिपूर्वक ऐकतो आणि इतरांना ऐकवतो तो परमगतीला प्राप्त होतो. सोपी भुक्त्वा अखिलान भोगान अंते मोक्षमवाप्नुयात. इहलोकामध्ये सर्व सुख भोगून तो अंती मोक्षाला प्राप्त होतो. असं या सती खंडाच्या चिंतनाचं एक महत्व आहे. आपण अत्यंत संक्षिप्तः त्या सती खंडाचा विचार करून आलाय. आणि अशी जी दाक्षायणी, दक्षाची मुलगी सती, हिने आपला हा जो निज देह आहे याचा त्याग केला. मग इथं पुढे काय झालं ते तसं वर्णन केलंय. जज्ञे हिमवतः पत्न्या मेनायाम इति सुश्रुम. मग ती हिमालयाच्या ठिकाणी मेनावतीच्या उदरी जन्माला आली असं आम्ही ऐकलं. मग हिमालय पर्वत आहे की नाही, मग त्या पर्वताची मुलगी म्हणून तिचं नाव प्राप्त झालं पार्वती. मग त्या पार्वतीचं चिंतन सांगण्याकरता पुढे तिसरा खंड जो या रुद्र संहितेमध्ये आला त्याचं नाव आहे पार्वती खंड. असे 7-7 दिवस असे पाहिजे ते एक खंड नसते एवढे दिवस लागतात. साक्षी शिव करून सांगायचं केव्हा, मोठा प्रश्न आहे. वेळ पाहिजे. आज सती खंडाचं चिंतन झालं. या पार्वती खंडामध्ये बरेचसे अध्याय आहेत पण मी फार वेळ घेणार नाही. उद्याच्या अंतिम कथेमध्ये आपल्याला पार्वती मातेचं चरित्र, पार्वतीने केलेली उपासना, भगवान शंकरांचा पार्वती मातेशी झालेला विवाह इथपर्यंतचं सर्व चिंतन आपल्याला पाहायचं आहे. याच्याकरता चालू वर्षी पार्वती माता आणि भगवान शंकरांचा विवाह झाला की पुढच्या वर्षी त्या दोघांना बाळ होणारे कुमारखंडाचं चिंतन आहे. हा कालावधी देण्याकरता असं ते टप्प्याने आपण चाललेलोच आहोत. रोज आपण लक्षात ठेवा, आपण नातेवाईकाच्या लग्नाला जरी चाललेलो असलो तरी सुद्धा अगदी सजून धजून जातो बरं. आता उद्या तर आपल्याला देवाच्या लग्नाला यायचंय. मग त्याकरता आपण लग्नाला चाललो आहेत असं येणाऱ्यांना पाहणाऱ्यांना जाणवलं पाहिजे हे तर आपण लक्षात घ्या. मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला उद्याचा तो सोहळा संपन्न करायचा आणि कथेला सांगता द्यायची. त्याबरोबर आपण जो भगवान सोमेश्वरांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प हाती घेतलेला आहे त्याला अनुलक्षून परवा 15 तारखेला हरिभक्तीपरायण परमपूज्य श्री निवृत्ती महाराज यांच्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी आपणा सर्वांच्या साक्षीने भूमिपूजन होईल आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराला आरंभ होईल. जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षाच्या आत मंदिराची पूर्ण उभारणी करून नूतन प्रासादाच्या समोर पुढच्या वर्षी ही कथा आपल्याला ऐकायची आहे. याकरता सर्वांनी त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. उद्याही आपल्याला सूचना मिळणार आहे. आणि काल मी आपणास मंदिर निर्माण करण्याकरता सहकार्य केल्याचं फळ काय आहे या संबंधामध्ये शास्त्रीय चिंतन सांगितलेलं आहे. तरी सर्वांनी तनमन धनाने या कार्याला सहकार्य करावं असंही आपणास मी निवेदन करतो आणि माझे हे वाङ्मयीन पुष्प
भगवत चरणारे विंदे समर्पित करून वाक प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम धन्यवाद महाराज जी. गेल्या 6 दिवसापासून आशुतोष भगवान सोमेश्वराच्या या प्रांगणामध्ये श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ संपन्न होतोय. ज्यांच्या मधुर आणि विद्वत्तापचूर वाणीतून आपण या ठिकाणी श्रवण करतोय ती वारकरी संप्रदायातील अतिशय आचार विचार संपन्न, वेदशास्त्र संपन्न, विद्यावाचस्पती, परमश्रद्धेय आदरणीय जगदीशजी महाराज जोशी यांचे आपणा सर्वांच्या वतीनं ऋणादेश व्यक्त करतो. खूप गोड असं चिंतन आपण या ठिकाणी श्रवण करतोय. खरं तर एक पंचपक्वान्नाचंच भोजन श्रवण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मिळतंय आणि त्याहून आनंद असा आहे की आपण खूप शांत चित्तानं श्रवण करतायत आणि कधीतरी असं श्रवण करणारे बघितल्यानंतर असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण होण्यासाठी अशा श्रोत्यांची गरज आहे. म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. आज हा 6वा दिवस संपन्न होत असताना सकाळी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी नाश्त्याची सेवा दिली ते सन्माननीय श्री भरत सुभाष नायकवाडी, त्याचप्रमाणे सकाळी दुपारच्या सदरामध्ये ज्यांचं अन्नदान होतं ते आपल्या अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे परमार्थिक आदरवड ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब तथा अण्णा व त्यांच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी दुपारचं भोजन या ठिकाणी संपन्न झालं आणि आता संध्याकाळची जी अन्नप्रसादाची सेवा आहे त्यामध्ये सर्वश्री बन्सी घोलप, बापूराव घोलप, सुभाष घोलप, शांताराम घोलप, भाऊसाहेब घोलप, गोविंद घोलप, ज्ञानेश्वर झोळेकर, वसंत जाधव, सुनील डुंबरे, अनिल पानसरे, सुवर्णा ढेरंगे, भीमाजी आवारी, सुनील कासार, सतीश हाशे आणि बाळासाहेब गोरडे या सर्व भाविकांचं सायंकाळचं हे अन्नदान या ठिकाणी अन्नप्रसादाची सेवा भगवान आशुतोष महादेव सोमेश्वराच्या चरणी या ठिकाणी संपन्न होते. आजच्या कथेच्या निमित्तानं या ठिकाणी या आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचं परमार्थिक श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण गुरुवर्य मनोहर महाराज भोर, त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र आदरणीय विठ्ठलपंत महाराज, त्याचप्रमाणे रमेशजी पुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि
आमचे सन्मित्र सन्माननीय बाळासाहेबजी वडजे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंसुद्धा आपण या सर्वांचं जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करूयात. महाराजांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी आपल्या या भगवान सोमेश्वराचा जीर्णोद्धार आपल्याला एका वर्षाच्या आत पूर्णत्वाला न्यायचा आहे आणि खऱ्या अर्थानं तितक्यात जोमानं सुरुवातही झाली आणि ते काम करण्यासाठी दिलंही गेलं आणि त्या कामाचा आरंभ परवा भूमिपूजन तथा आपल्या बोलीभाषेत म्हणजे कुदळी मारून या कामाची आपल्याला परवा सुरुवात करायची आहे. खूप मोठं काम या ठिकाणी या भगवान सोमेश्वराचं होतं आहे. अनेक या ठिकाणी दात्यांनी खूप मोठं योगदान लाखाचं दिलं आहे. अजूनही देणारी मंडळी आहे. आपल्या यथाशक्तीप्रमाणे बरीच मंडळी देतात. आज त्यामध्ये सुमन विठ्ठल पाडेकर यांनीसुद्धा 5,001 रुपयाची देणगी या मंदिर निर्माणासाठी समर्पित केली आहे. त्याचप्रमाणे रमेश भाऊसाहेब पुंडे यांनीसुद्धा 3,001 रुपयाची देणगी या मंदिरासाठी दिली आहे. मंदिराला दान दिल्यानंतर कोणतं पुण्य लाभतं त्या पुण्याची फलश्रुती परमश्रद्धेय महाराजांनी आपल्याला या ठिकाणी ऐकवली आहे. आणि खऱ्या अर्थानं या विभागामध्ये असं शिवालय निर्माण होणार आहे की न या ठिकाणी हा उत्सव 21व्या वर्षामध्ये संपन्न होत असताना या परिसरामध्ये खूप अलौकिक असा उत्सव संपन्न होतो आहे आणि पुढल्या वर्षामध्ये मंदिर निर्माणानंतर तर खूप अलौकिक अशा स्वरूपाचं या ठिकाणी हे सगळं पारमार्थिक कार्य अखंड सुरू राहण्यामध्ये त्या ठिकाणी आणखीन ऊर्जा प्राप्त होणार आहे आणि ते वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा संकल्पही केला आहे. महाराजांच्याच मार्गदर्शनानं ते पूर्णत्वालाही या ठिकाणी जाणार आहेत. मंदिराची रचना करत असताना 15x15 अशी त्याची लांबी रुंदी आहे आणि 30 फूट उंचीचा कळस आणि पूर्ण दगडी बांधकाम म्हणजे पुढच्या 500 वर्षामध्ये सुद्धा त्या बांधकामाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस यापासून कुठली हानी होणार नाही असं मंदिर निर्माण पुढच्या कितीतरी 10-20 पिढ्या आपल्या त्या मंदिरासाठी अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मंदिराचं संगोपन त्या ठिकाणी होणार आहे. सुभाष झोळेकर यांनीसुद्धा 1,011 रुपये या मंदिर निर्माणासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. आज अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विशेषत्वानं आता यानंतर भोजन प्रसाद आटोपल्यानंतर समस्त कळस भजनी मंडळ आणि शेरंखेल भजनी मंडळ त्याचप्रमाणे धुमाळवाडी दामणगाव आवारी शिवाजीनगर नायकवाडी वस्ती सर्व पंचक्रोशीतील आलेले सर्व भजनी मंडळी भजन सेवा या ठिकाणी समर्पित करणार आहेत. आणि उद्या आपल्या या कार्यक्रमाचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. परवा या कार्यक्रमाला पूर्णाहुती प्राप्त होते परंतु उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. गेल्या 6 दिवसापासून उद्याचा 7वा दिवस आहे. जसा कथेचा 7वा आहे तसा या ठिकाणी श्री जगद्गुरू तुकोबा यांच्या गाथा पारणाचा उद्या समारोपाचा दिवस आहे. उद्या गाथेच्या पारणाची सुद्धा पूर्णाहुती या ठिकाणी संपन्न होते. बरोबर सकाळी 11 वाजता या ठिकाणी गाथेचं पारायण पूर्ण होऊन गाथेचं पूजन दीपोत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दीपोत्सव आटोपल्यानंतर उद्या या ठिकाणी भोजन प्रसाद संपन्न होईल. भोजन प्रसाद आटोपल्यानंतर भगवान आशुतोष महादेव सोमेश्वराची या ठिकाणी महापूजा होम हवन यज्ञ या ठिकाणी संपन्न होणार आहे. 10 वाजताच तो होम हवन व देवाला अभिषेक या ठिकाणी सुरू होणार आहे. दुपारी पुन्हा भजन होऊन बरोबर 3 ते 5 2 ते 5 या निर्धारित समयामध्ये या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्याला या ठिकाणाहून शोभायात्रा तथा मिरवणूक काढायची आहे. सर्व तुकोबाराय गाथेचे वाचक या परिसरातील सर्व भाविक या परिसरातील सर्व भजनी मंडळी आणि तुम्ही सर्व श्रोतू मायबाप बहुसंख्येनं त्या मिरवणुकीसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं अशी आपणा सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो. आणि त्याचबरोबर एक छोटीशी सूचना पण आहे की शिवरात्रीच्या उत्सवाची आपल्या देवस्थानावर खूप जोरदार तयारी सुरू आहे. या वर्षामध्ये महाराष्ट्रातील खूप मोठे विद्वान कीर्तन प्रवक्ते
त्या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्यासाठी उपलब्ध होत आहेत. शिवरात्रीच्या उत्सवासाठी सुद्धा आपण बहुसंख्येनं त्या ठिकाणी यावं व श्रवण सुखाचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी आपणा सर्वांना या निमित्तानं मी या ठिकाणी विनंती करतो. आणि जाता जाता अजून एक सूचना आहे. शिवरात्री झाल्यानंतर आपल्या परिसरातील अनेक भाविक प्रतिवर्षी खूप आग्रह करतात, म्हणून यावर्षीसुद्धा बऱ्याच वारकऱ्यांच्या आग्रहानं नर्मदा मैयाची परिक्रमा, एक सत्संग यात्रा, खूप चांगली यात्रा या ठिकाणी त्याचं नियोजन झालेलं आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल, अगदी थोड्याच जागा शिल्लक आहे 10-15, तर लवकरात लवकर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा अशी या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि आजच्या आरतीसाठी आज सकाळी ज्यांनी नाश्ता दिला ते भरतराव नायकवाडी, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब तथा अण्णा यांच्या परिवारातलं कोणी उपस्थित असेल त्यांनाही विनंती आहे. आपल्या अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी वडजे साहेब यांनाही विनंती आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बंसीदादा घोलप, बापूराव घोलप, सुभाष घोलप, शांताराम घोलप, भाऊसाहेब घोलप, गोविंद घोलप, ज्ञानेश्वर झोळेकर, वसंत जाधव, सुनील डुमरे, अनिल पानसरे, सुवर्णा डेरंगे, भीमाजी आवारी, सुनील कासार, सतीश हाशे, बाळासाहेब गोरडे हे सर्व आजचे अन्नदाते त्यांनाही विनंती. त्याचबरोबर आदरणीय गुरुवर्य मनोहर महाराज भोर, सन्मान्य श्री विठ्ठलपंत महाराज, रमेश पुंडेसाहेब, सन्मान्य आमचे सन्मित्र कदम साहेब यांनाही विनंती आहे. सौभाग्यवती सुमनताई पाडेकर यांनाही विनंती आहे. त्याचप्रमाणे कडलक तात्या, विलास बजाबा लांडगे, बाळासाहेब विष्णू धुमाळ, त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र हरिभक्तीपरायण माऊली आरोटे, त्याचप्रमाणे राजेंद्र सखाराम धुमाळ, अथांश गणेश गुंजाळ, शशीभाऊ देशमुख, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संदीप महाराज थोरात, भाऊसाहेब दादा कासार, दौलत वाळीबा धुमाळ, कासार सर, घुले साहेब या सर्वांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आरतीसाठी समोर यायचं आहे. महेंद्र बंगाळ यांनाही विनंती, आपण आरतीसाठी पुढे यायचं आहे. अनेक भाविक आज नव्यानं या ठिकाणी कथेसाठी उपस्थित झाले, सर्वांचं स्वागत करतो. आणि उद्याच्या संपूर्ण दिनक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. ज्यांचे नावं मी या ठिकाणी घेतले त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आरतीसाठी पुढं यायचं आहे. आणि लगेचच या ठिकाणी आरतीला सुरुवात होते. अनिल शेठ कोळपकर यांनाही विनंती, आपण आरतीसाठी पुढं यायचं आहे. हॅलो, किरणजी आमरे सर यांनाही विनंती आहे. अजयजी हंडे सर आपणासही विनंती, आरतीसाठी पुढे यायचे. सर्वांनी थोड्या थोड्या वेळानं आरती या ठिकाणी घ्यायची आहे अशी विनंती. माऊली काका, सन्मान्य आमचे कदम साहेब, त्याचप्रमाणे आलेले सर्व मान्यवर मंडळी सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आरतीसाठी पुढे यायचं आहे. ज्या ज्या मान्यवरांची या ठिकाणी नावं आदरणीय राजेंद्र महाराजांनी घेतली, सर्वांना विनंती, कृपया आपण ताबडतोब व्यासपीठाकडे यायचंय. चला, संदीप महाराज थोरात, महेंद्र बंगाळ, चला. माऊली नाईकवाडी, हा माऊली, चला माऊली. त्याचबरोबर गोपाल घोलप, सर्वांना विनंती. आणि विशेषत्वानं आज ज्यांनी मृदंगाची सेवा दिली आहे आमचे हरिभक्तीपरायण शांताराम महाराज पापळदादा यांनाही विनंती आहे आपण या आरतीसाठी उभं राहावं. चला. लवथवते विकराळा ब्रह्मांडे माळा, विषकंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथून याच निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा, नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण शितकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्याचे अवचित हळहळ सापडले, ते तो असुरपण प्राशान केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले.
जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे ब्रीद वाचे उच्चारी रघुकुल तीरक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले त्यानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची गेले राम जनार्दनी पायी टक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा रामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवी आमा राघवे सागरात पाषाण तारिले तैश तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवी आमा तुकिता तुलनेसी ब्रह्मत्वकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा पाय दाखवी आमा पाय दाखवी आमा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भावे वाळीन म्हणे नमा ठल रखमाय ठोबा रखमाय ठल रखमाय ठोबा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषवनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टांदृष्ट विजय होवावे हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला